शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सचिन धस, कृषी विस्तार अधिकारी, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला, MSc ॲग्री जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंग. तर आज आपण चर्चा करूया आंबा मोहर व्यवस्थापनाविषयी. जे काय आपल्याला ढोबळमानानं अनुभव आपले आहेत आणि जे तांत्रिक ज्ञान आहे तर त्याच्या आधारे आपण चर्चा करणार आहोत. आंब्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे, आंब्या पिकामध्ये भुरीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्यातल्या त्यात मोहरामध्ये भुरीचा प्रादुर्भाव होतो. आणि भुरी जर पिकावर आली, या मोहरात वर जर आली, तर आता हा आमचा मावस भावाचा बाग आहे. माझ्याकडे सुद्धा जवळपास 500 झाडं आहेत. तर आपण पाहू शकतो याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला भुरी दिसते. इकडं आलं तेव्हा हे दिसून राहिलं का? इथं दिसते का? दिसते. तर ही अशी अवस्था आहे इथं. तर शेतकरी मित्रांनो, ह्या भुरी व्यवस्थापनासाठी आपल्याला हेक्झाकोनाझोल 5 EC, तर हे एक बुरशीनाशक वापरायचं. याला अल्टरनेटिव्ह दुसरा आणखी एक स्टँडर्ड प्रोडक्ट आहे, ॲमिस्टर टॉप येतो. तो पण भुरीचं खूप चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करतो. त्याचबरोबर आपल्याला याच्यातलं पाणी व्यवस्थापन जे आहे, तर पाणी व्यवस्थापनामध्ये आपण मोहर येऊन साधारणतः मोहरीच्या आकाराची किंवा ज्वारीच्या आकाराची जी फळं आहेत, तर त्या आकाराची फळं झाल्यानंतर आपण पाणी पिकाला द्यायचे, चालू करायचे. पण पिकाला पाणी देत असताना खूप ते जास्त एक्सेसिव्ह झालं नाही पाहिजे, याची पण काळजी घेतली पाहिजे. तर हे दाखवतो. तर याच्यामध्ये थोडंफार पाणी जास्त झालेलं आहे आणि ही मोटर चुकून चालू राहिली, तर अशी चुकून पण चालू राहून देऊ नका. याच्यामुळं बऱ्यापैकी मोहर गळण्याचे चान्सेस आणि फळगळ होण्याचे चान्सेस आहेत. त्याचबरोबर फळाची साईज ही जेव्हा मोहरी आणि ज्वारीच्या आकाराची असते, त्यावेळेस या मोहर व्यवस्थापनामध्ये आपल्याला प्लॅनोफिक्स नावाचं जे ग्रोथ प्रोमोटर आहे आणि फळगळ न होऊन देण्यासाठी काम करतं, तर ते साधारणतः 3 मिली प्रति 10 लिटर पंपासाठी वापरायचं आपल्याला. याचं प्रमाण जे आहे ते एक्झॅक्ट विद्यापीठाच्या रिकमेंडेशननुसार तेवढंच आहे, त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण होऊन देऊ नये, कारण पूर्ण मोहर गळू शकतो. त्यामुळं त्याचे जे दिलेलं प्रमाण आहे शिफारशीत, तेवढं 3 मिली प्रति 10 लिटर पंपासाठीच वापरावं. त्याबरोबर प्लॅनोफिक्सची दुसरी जी फवारणी आहे ती साधारणतः फळ गोटीच्या आकाराचं होईल त्यावेळेस आपण प्लॅनोफिक्स दुसऱ्यांदा वापरलं पाहिजे. याच्यामध्ये तुडतुड्याचा आणि फुलकिडींचा प्रादुर्भाव असतो. आपल्याला इथं तुडतुडं आणि फुलकिडीसुद्धा दिसते इकडे हळूचे इकडं. याच्यामध्ये फुलकिडा आणि तुडतुडा हा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसतोय. एक मिनिट सर. तर याचा जो प्रादुर्भाव आहे, तर हा रोखण्यासाठी जे मधमाशीला फेवरेबल चालू आहे ना, मधमाशीला फेवरेबल जे कीटकनाशक आहे, तर ते साधारण स्पिंटॉर आहे. स्पिंटॉर वापरू शकतो. त्याबरोबर जे जैविक कीटकनाशक बायोआर 303 येतं, ते सुद्धा मारायचं. फक्त फवारणी करताना आपल्याला काळजी घ्यायची, कारण कीटकनाशक आहे ते रसायनच आहे, जरी जैविक असेल तरी. तर ही कीटकनाशकं फवारणी करत असताना साधारणतः आपल्याला सकाळी 8:30च्या आत आणि संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान स्प्रे जर घेतला, तर यावेळेस मधमाशीचा शिरकाव आपल्या प्लॉटमध्ये बऱ्यापैकी नसतो आणि त्यामुळे मधमाशी मेली जाईल आणि असं काही होणार नाही. मधमाशी जनरली सकाळी 9च्या नंतर ॲक्टिव्ह बऱ्यापैकी होते आणि ती 5 ते 6 वाजेपर्यंत ॲक्टिव्ह असते. फवारणी करताना सुद्धा सकाळच्या एकदम अर्ली सकाळी किंवा उशिरा संध्याकाळच्या आवरमध्ये फवारणी आपण घेतली पाहिजे. त्याबरोबरच याच्यामध्ये आणखी एक रोग दिसतो, तो येतो करपा नावाचा रोग, अँथ्रॅकनोज. तर हा रोग येत असताना आपल्या आंबा पिकाची जी लहान साईज आहे गोटीच्या आकाराची किंवा ज्वारीपेक्षा हरभऱ्याच्या साईजची, तर या अवस्थेमध्ये याचा जो देठ आहे, या देठापाशी इथं काळे डाग दिसतात आणि ह्या अँथ्रॅकनोजमुळं हा जो